नमस्कार. आज आपण व्हेजिटेबल पुलाव करणार आहोत. मी हा पुलाव 1 किलो प्रमाणात करत आहे. त्यासाठी लागणारे साहित्य पाहूया. 1 किलो तांदूळ, स्वच्छ धुवून कापलेल्या भाज्या, टोमॅटो, उभा चिरलेला कांदा, अद्रक लसूण पेस्ट, सुके मसाले, तेल, साजूक तूप, खडे मसाले व कसुरी मेथी इत्यादी साहित्य. चला तर आता आपण पुलाव कसा करायचा ते पाहूया. मी पहिल्यांदा कढईमध्ये फोडणी करणार आहे. कारण माझा कुकर उभा असल्यामुळे फोडणीमध्ये काय काय टाकले आहे ते दिसणार नाही, म्हणून मी कढईमध्ये फोडणी करून नंतर कुकरमध्ये फोडणी केलेले सर्व साहित्य टाकून कुकरमध्ये पुलाव शिजवणार आहे. त्यासाठी मी कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकले आहे व त्याच्यामध्ये खडे मसाले टाकले आहेत. खड्या मसाल्यांमध्ये अर्धा चमचा जिरे, 4 तेजपत्ता, 4 हिरवी इलायची, 2 काळी विलायची, 7 लवंगा, 7-8 काळी मिरी व तुम्ही त्यात दालचिनीचा 2 इंच तुकडा पण टाकू शकता. कारण माझ्याकडे दालचिनी नव्हती म्हणून मी टाकली नाही. अर्धा वाटी साजूक तूप टाकून परतून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये 4 मध्यम आकाराचे उभे चिरलेले कांदे परतवून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये आले लसूण पेस्ट टाकायचे आहे. मी पेस्ट करण्यासाठी 3 इंच आले व 20-25 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत. नंतर कसुरी मेथी टाकायची आहे, ते पण परतून घ्यायचे आहे. नंतर त्याच्यामध्ये 2 मोठे आकाराचे टोमॅटो उभे चिरून घेतले आहेत. टोमॅटो परतून झाल्यानंतर त्याच्यामध्ये सुके मसाले टाकून घ्यायचे आहेत. मसाल्यामध्ये मी लजीजच्या 4 चमचे बिर्याणी मसाला घेतलेला आहे व 3 चमचे लाल तिखट, अर्धा चमचा हळद, 3 चमचे धणे पावडर हे सर्व टाकून परतून घेतले आहे व त्याच्यामध्ये सर्व भाज्या टाकायच्या आहेत. भाज्यांमध्ये 1 वाटी फ्लावर, अर्धी वाटी ढोबळी, 1 वाटी फरसबी, 1 वाटी वटाणा, 1 वाटी गाजर, 2 वाटी बटाटे हे सर्व टाकून चांगले परतून घेतले आहे. नंतर त्याच्यामध्ये आलं लसूण वाटलेले थोडे पाणी टाकून घ्यायचे आहे. शक्य असेल तितके आले लसूण पेस्ट ताजीच करून घ्यायचे आहे. बाजारातली पेस्ट खूप दिवसाची असते. ताज्या पेस्टमुळे पदार्थाला चांगली चव येते. नंतर सर्व परतून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये 2 मिनिटं झाकण ठेवून एक वाफ घ्यायची आहे. पुन्हा झाकण खोलून त्याच्यामध्ये धुवून घेतलेले तांदूळ मिक्स होईपर्यंत परतून घ्यायचे आहे. मीठ टाकायचे आहे व परतून घ्यायचे आहे. त्याच्यामध्ये कोथिंबीर, पुदिना टाकायचे आहे व मिक्स करून कुकरमध्ये 1 चमचा तूप टाकून घ्यायचे आहे. वरील कढईमध्ये मिक्स केलेले तांदूळ कुकरमध्ये टाकून घ्यायचे आहे व 1 किलो तांदळाला 4 तांबे पाणी टाकायचे आहे. पुन्हा मिक्स करून त्याच्यामध्ये मीठ बरोबर आहे की नाही हे टेस्ट करून पाहायचे आहे. माझ्या भातामध्ये मीठ कमी होते म्हणून मी मीठ परत टाकले आहे. आता कुकर बंद करून 2 शिट्या घ्यायच्या आहेत. 2 शिट्या झाल्या आपण गॅस बंद करूया. व्हेजिटेबल पुलाव तयार आहे. सर्व करूया. माझी रेसिपी आवडली असेल अशी आशा करते. भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.